सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। आज मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे की देव कसे साफ करावे। तर पाहू शकता मी ताटामध्ये साखरेची पिठी, वाटीमध्ये दही आणि 3 लिंब असे कापून घेतलेले आहेत। याने देव एकदम छान चमकदार निघतात आणि स्वच्छ बी होतात। पितांबरीने नको वाटतेत म्हणून मी असं आपले पंचामृतामध्ये जे साहित्य आहे त्यानंच करते। फक्त लिंब वेगळे आहेत, लिंब चालते, तुम्ही करून पहा। आपले देव एकदम चमकदार आणि एकदम छान प्रकारे असे स्वच्छ होते। मी काय करायचे, मी देवांना अत्तर लावायचे। ते अत्तर इतकं देवांना चिटकून बसलेलं होतं की ते म्हणजे निघतच नव्हतं। मग काय करावं म्हणून मी ही आयडिया लावलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम आता माझं जे देवाचं अत्तर आहे ना ते निघत आहे। मी आता म्हणजे आता दुसरी वेळ आहे ही अत्तर म्हणजे ह्याने साफ करायची। तर अत्तर निघत आहे आता थोडं त्याचं इतकं चिटकलेलं होतं की निघतच नव्हतं। तुम्ही पाहू शकता आता पुढे असं मी स्वच्छ करून घेते। तुम्ही नक्की देव याने साफ करून पहा। तुम्हाला खूप छान प्रकारे अशी चमक आल्यासारखे वाटतील देव। मी कसं इथं फक्त देवाला अभिषेक करायची पंचामृताचा आणि देव पुसून ठेवायची, त्यामुळे माझे देव एकदम असे त्याच्यावर नाही का असं हिरवट असं हे साचलं होतं। पण आता जरा निघत आहे। तुम्ही पाहू शकता आज भरपूर प्रकारे निघाले। आता मी ह्याच प्रकारे इथून पुढं देव साफ करणार आहे। पण तुम्ही पण करून पहा। मी तरी इथं अत्तर वगैरे लावलं होतं देवांना म्हणून ते काही निघत नव्हतं जास्त आणि ब्रशही वापरला नव्हता। पण तुम्ही ब्रश वापरा, मीही पुढच्या वेळेस नक्की ब्रश वापरणार आहे। माझ्याकडे आता सध्या ब्रश अवेलेबल नव्हता म्हणून मी म्हणजे असे लिंबानंच म्हणजे घासून काढले। पण तुम्ही ब्रश नक्की वापरा आणि देव आपले साफ करून घ्या। बघा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओम साईराम।